साहेब, आज एकता नगर रहिवासी संघ यांच्यातर्फे हा मोर्चा होता आणि या मोर्चा दरम्यान आम्ही प्रकाश नगर पासून एकता नगर पासून ते नगरपालिकेपर्यंत आम्ही चालत आलेलो आहोत। 30 घरं आणि एक दुकान एवढे तोडलेले आहेत आणि 23 जणांची त्यांना कागदपत्र दिलेली आहेत। 8 जणांचे कागदपत्र आहेत ते आम्ही लवकर त्यांना सुपूर्द करणार आहोत। पालिकेने सांगितले की या महिन्याच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये एप्रिल महिन्याच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये हा विषय बोर्डासमोर त्यांच्या पॅनल समोर मांडणार आहेत, जनरल बॉडी समोर। आणि त्याच्यानंतर त्या मीटिंगमध्ये आमच्या संबंधित असलेले आमची जी लोक आहेत त्यातले 3 ते 4 प्रतिनिधी त्या मीटिंगमध्ये बसणार आहेत। मी पालिकेच्या याच्यावरती खरंच आम्ही समाधानी नाही आहेत, पण पालिकेला वेटीस धरून कायम काय मिळणार नाहीये। आमचा संघर्ष हा कायम राहणार आहे। जोपर्यंत आमच्या घराचे पत्रे चढत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील। आज आम्ही वेळ घेतोय, त्यांना आम्ही वेळ देतोय, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतोय। काही काळासाठी नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये जर का हा विषय झाला तर आम्ही त्यांना स्वतःहून त्यांना आमच्या सत्यनारायणाच्या पूजेला बोलवू आणि जर का विषय नाही झाला तर आम्ही सत्यनारायणाची पूजा इथंच मांडू। मागच्या महिन्यामध्ये आमची घरं तोडण्यात आली 7 तारखेला। त्याच्यामध्ये आम्ही 3 दिवस उपोषणाला बसलेलो। 3 दिवस उपोषणानंतर मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचं लवकरात लवकर पुनर्वसनाच्या पात्रतेचं आम्ही लेटर देऊ आणि तुमचं शेल्टर होम म्हणून आम्ही लवकरात लवकर देऊ। त्या गोष्टीला 1 महिना झाला तरी देखील आम्हाला काय पाठपुरावा झाला नाही। त्याच्यानंतर हा दुसरा मोर्चा काढण्याची आमची वेळ आली। या मोर्चामध्ये आमची उपमुख्याधिकारी साहेब त्यांच्याशी भेट झाली, ते सिटी इंजिनियर होते त्यांच्याशी भेट झाली। ते बोलले की आम्हाला पुढच्या येणाऱ्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये तुमचा हा प्रस्ताव आम्ही मांडू आणि काय ते आश्वासनच दिले। मी त्याला आश्वासनच मानणार, कारण आजपर्यंत गेल्या 1 वर्षापासून फक्त आम्हाला आश्वासनच भेटत आलेत। आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा आम्हाला काय पूर्णपणे ठोस असं आमच्यावरती काय निर्णय घेतलेला नाही, ठाम असा निर्णय घेतलेला नाही। आजपर्यंत फक्त आम्हाला आश्वासनच भेटण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर एक माझी विनंती आहे खासदार साहेबांना की साहेब, तुमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये ठाण्यापासून अंबरनाथपर्यंत जेवढे रेल्वेच्या प्रकल्पामध्ये जेवढे घरं बाधित झालेत, लगभग 2000 पर्यंत घरं बाधित झाले असतील। तुम्ही त्यांना ते घरं तुटण्यापूर्वी, अजून पण घरं तुटलेली नाहीत त्याच्यापूर्वी तुम्ही त्यांना घरं दिली। ह्या 31 घरांवरतीच अन्याय का? हे 31 घरच का? त्यांना अजून पण गेल्या 1 वर्षापासून त्यांचा काय पाठपुरावा कोणती प्रशासन आणि कोणते लोकप्रतिनिधी का नाही करत आहे? मला तर असं वाटतंय साहेब की असा मेसेज तुमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही। या गोष्टीची 31 घरांची कल्पना तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही मला असं वाटतं। म्हणून माझी विनंती आहे साहेब, तुम्ही स्वतः या गोष्टीमध्ये लक्ष द्या, तरच आमचा काय न्याय निवाडा निघेल।